महावितरणकडून कोल्हापूर शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र नागरिकांना विश्वासात न घेता आणि पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे. याबाबतचे निवेदन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश चांदणे यांना सादर करण्यात आलं. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून प्राप्त झाल्यात. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. स्मार्ट मीटर बसवण्याचं काम तात्काळ स्थगित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा देण्याकरता महावितरणच्या कार्यालयामध्ये आलो होतो. ज्या पद्धतीनं हे स्मार्ट मीटर घरोघरी लावलं जातं, लोकांना विश्वासात नागरिकांना न घेता ते मीटर बसवले जातात. मग अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना माहिती पण नसते की माझं स्मार्ट मीटर बसवलेलं आहे आणि त्या व्यक्तीला अचानक जे 1000 रुपये बिल येणार होतं ते अचानक 2000 आल्यावर त्या व्यक्तीला कळालं की अरे माझं बिल वाढून आलेलं आहे आणि त्याला नंतर कळालं की हे स्मार्ट मीटरमुळे झालेलं आहे. मग अशा पद्धतीचा जो कारभार चालू आहे, लूट चालू आहे महावितरणच्या माध्यमातून, ती लूट थांबवण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही एक इशारा दिलेला आहे. ज्या नागरिकांना हे मीटर नको आहेत त्या नागरिकांना जबरदस्ती जर केली तर त्या ठिकाणी महावितरणचे जे कोण अधिकारी किंवा कर्मचारी येतील त्यांना सळो की पळू केल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. त्याचबरोबर आम्ही आणखीन एक त्यांना मागणी केलेली आहे, जे जे मीटर बसवलेले आहेत आणि त्या नागरिकांना ते मीटर नको आहेत ते मीटरसुद्धा परत काढून घ्यावे आणि आम्हाला जुने आमचे मीटर आहेत ते बसवावे असा इशारा त्यांना दिलेला आहे. लवकरात लवकर त्यांनी या गोष्टीची कारवाई करायची असं आम्ही त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून सांगितलं. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख सुनील मोदी, राजू यादव, हर्षल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.